नमस्कार, सुस्वागतम. होम मिनिस्टर जाऊबाई जोरात मध्ये मी डॉक्टर निलेश आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो. पैठणीचा खेळ खेळण्यासाठी आज आपण भेटणार आहोत ठाणे पश्चिम प्रेस्टीज गार्डन मधल्या ॲम्बियन्स सोसायटीमध्ये राहणाऱ्या भसागरे कुटुंबियांना. मूळची सातारमधल्या कराडची ही फॅमिली गेली 6 वर्ष ठाण्यामध्ये राहते. आता बघूयात कराडकर कुटुंबीय काय करतायत आणि कुठल्या जाऊबाई ठरतायत आजच्या होम मिनिस्टर. काय म्हणताय आजी? थोरल्या, तुम्ही काय म्हणताय? धाकट्या. आता तुम्ही कसं ठरवायचं? खेळ खेळूयात आणि ठरवूयात कोण ठरणार होम मिनिस्टर. चला भेटूयात जाऊबाईंना. थँक्यू. फुलांचा बुके वगैरे कोणी आणला? तुम्ही 10 गुण यांना सुरुवातीचं लगेच देऊन टाकलेलं आहे. चालेल ना, यांना देऊन टाकू 10 गुण. नाही असं काही नाही, त्यांनी पण हसून फुलासारखं स्वागत माझं केलेलंच आहे. तेव्हा आता भसागरे कुटुंबियांमध्ये आपण आलोय. आता ओळख करून घेऊयात थोरल्या सुनबाईंची आणि तुम्ही ओळख करून द्या तुमच्या कुटुंबाची. ते माझे मिस्टर. नमस्कार. हा माझा मुलगा. नमस्कार. ह्या माझ्या चुलत सासूबाई आहे. नमस्कार. ह्या सासूबाई. नमस्कार. हे सासरे. नमस्कार. ही माझी मैत्रीण छाया. आणि आता धाकट्या जाऊबाई अर्चना वहिनी, तुम्ही ओळख करून द्या. हे माझे मिस्टर. नमस्कार. हा माझा मोठा मुलगा. हा माझा लहान मुलगा. ही पुतणी. नमस्कार. आणि ही माझी मैत्रीण. सगळ्यांची छान ओळख झाली आहे आणि फुलांच्या गुच्छासारखीच आहे फॅमिली असं म्हणायला हरकत नाहीये. तर आता गोड ओळख करून घेऊयात सासूबाईंची. आणि आता माझ्यासोबत आहेत घरातल्या सासूबाई सौ इंदुताई भसागरे. नमस्कार. नमस्कार. होम मिनिस्टर जाऊबाई जोरात मध्ये तुमचं स्वागत आहे. थँक्यू. आणि आता दोनही तुमच्या सुना खेळायला तयार झालेल्या आहेत पैठणी जिंकायला. थँक्यू. आशीर्वाद दिलात? हो दिला. पुढे जा. यशस्वी व्हा. दोघी जिंका. मग पण पैठणी एकच आहे. बघा आता ते कोणाला द्यायची ते तुम्ही ठरवा. आम्हीच ठरवायचं ते. आणि पण तुम्हाला पण परीक्षण करायचंय, त्यासाठी परीक्षिका तुम्ही पण आहात. तेच आता तुम्हाला प्रामाणिकपणे करायचंय. ते आपण नंतर करूयात. त्याआधी तुम्हाला एक प्रश्न मी विचारतो की आता तुमचा काळ होता आणि आत्ताचा काळ आहे. मग आत्ताच्या नवीन पिढीतल्या सुना आणि तुमचा काळ थोडासा फरक आहे ना. आता हे कलियुग आहे. बरोबर. फरक पडणारच तो. बरोबर. मग कलियुगात फरक आपण घडवून घ्यायचा स्वतः की त्यांना घडवायला सांगायचं आमच्याप्रमाणे तुम्ही वागा? आपण घडवून घ्यायचा असतो. आपण घ्यायला पाहिजे. आणि आता तुमचं एकत्र कुटुंब आहे. हो. पण काही कारणास्तव आता कसं असतं की जरी आपली दोनही मुलं खूप जवळची असली पण काही कारणास्तव आता मुंबई आहे, घर छोटं पडतं, म्हणून मग कुणाला तरी तिकडे राहावं लागतं, कुणाला तरी इकडे राहावं लागतं. मग कुठेतरी एक निर्णय घ्यावा लागतो की आता मी धाकट्याकडे राहू की थोरल्याकडे राहू. आपल्याला तो निर्णय घेणं जड जातं. तुम्हाला जड गेला? मला नाही जड गेला. मी इकडे बी राहते आणि तिकडे पण राहते. वा वा वा. आणि आता अशी छान स्पष्ट उत्तरं द्या. 5 प्रश्न आहेत आणि आता शिक्षिकेचं काम करायचं. बरं, आता विसरायचं की दोनही आपल्याच सुनबाई आहेत. तुम्हाला प्रश्न विचारणार आहे. प्रत्येक प्रश्नाला 10 गुण आहेत आणि ते गुण त्या सुनबाईंना मिळणार आहेत. पहिला प्रश्न आहे तुमचा. जर तुम्ही घरच्या कामकाजातून रिटायर व्हायचं ठरवलं तर तुम्ही घरची जबाबदारी कुठल्या सुनेवर सोपवाल, थोरल्या की धाकट्या? थोरल्या. बर. आता वळूयात पुढच्या प्रश्नाकडे. समजा 1 दिवसाची सहल आहे तुमची आणि दोनही सुनांपैकी एकीलाच बरोबर घेऊन जायचंय सहलीला, अशी अट जर असेल तर कुणाची निवड करा? धाकटे सुनबाईची. पुढचा प्रश्न आहे तुमच्यासाठी. एखादा निर्णय जर घ्यायचा असेल आणि तुम्ही जर गोंधळात पडला असाल की कसा निर्णय घ्यावा काही कळत नाहीये, तर अशा वेळी कुठल्या सुनेची मदत घ्याल? मोठ्या सुनेची. मोठ्या सुनबाईंची. आणि आता पुढचा प्रश्न आहे तुमच्यासाठी. घरात पूजेची तयारी करायची असल्यास कुठल्या सुनेवर जबाबदारी सोपवाल? मोठी. थोरल्या जाऊबाईंना. आणि आता 5वा प्रश्न आहे तुमच्यासाठी. तुमचा आवडता दागिना जर दोन्ही सुनांपैकी कुणाला तरी एकीलाच द्यायचा झाल्यास कुणाला द्या? धाकटे सुने. धाकट्या जाऊबाईंना असं त्यांनी उत्तर दिलेलं आहे. धन्यवाद, खूप मजा आली. आणि आता आपण दोघेही मिळून भेटूयात दोनही जाऊबाईंना. आणि आता माझ्यासोबत आहेत घरातल्या दोनही जाऊबाई चंद्रकला आणि अर्चना वहिनी. नमस्कार. नमस्कार. खेळायला तयार? तयार. कोण जिंकेल बरं पैठणी? मी जिंकणार. काय कसं ना असं वाटतं जिंकायचं, पण कसं तर ते थोरले त्या ना. हो त्यात. कशा आहेत स्वभाव त्यांचा? सांगा, तुम्ही ओळख करून द्या त्यांच्या स्वभावाची. नाही, खूप चांगला स्वभाव आहे. एकदमच कोऑपरेटिव्ह आहेत. बरं, मग आता आणखीन एक गमतीदार प्रश्न मी तुम्हाला विचारतो बरं का. आता दोघींपैकी जास्त बडबड कोण आहे? मी. त्याच आहेत. त्याच आहेत ना. मग असं कधी होत नाही किती आता बास की किती बडबडताय? नाही, असं कधी होत नाही. नाही ना. आणि मग तुम्हाला त्रास नाही होत किती आबोला आहेस ग तू, असं नाही होत कधी? नाही बोलते तशी ती माझ्या संग जास्त गप्पा मारते. इतर वेळेस जरा गप्प असते. इतर वेळेस जरा गप्पा असतात. आता ना प्रामाणिकपणा पाहिजे, कारण तुम्ही स्पर्धक आहात. प्रामाणिकपणे एक असा यांच्यातला गुण सांगायचा की तो मला आता थोडासा खटकतो पण आता बदलायला हवा जाऊबाई तुम्ही सांगा यांचा.
तिने आता बोलायला पाहिजे सगळ्यांसंग जास्त. तुम्ही म्हणता की यांनी जरा बोललं पाहिजे आणि आता यांचा एक स्वभावातला एक गुण सांगा की आता यांनी बदलायला पाहिजे. इतकी वर्ष मी बघितलंय. नाही असं कुठचंच नाहीये. हलका सुद्धा नाही. खूप घाबरतात होत्या, खूप घाबरतात. म्हणजे मी इकडून गेलो की नंतर टेन्शन नको वा काही सांगायला नको. तर आता असंच न घाबरता खेळूयात आपला बझर राऊंड अगदीच गमतीदार आहे कारण समोर एक बझर आहे. आता विचारलेल्या प्रश्नाचं बझर वाजवून उत्तर द्यायचंय. ज्या बहिणी पहिल्यांदा बझर वाजवणार त्यांनी उत्तर द्यायचंय. चुकलात प्रश्न पास होणार आहे, तुम्ही उत्तर द्यायचं. प्रत्येक बरोबर उत्तराला रोख 200 रुपये आहेत. जास्तीत जास्त पैसे जिंका आणि माझ्याकडच्या नोटा घेऊन जा. तयार? पहिला प्रश्न तुम्हाला विचारू. पहिला प्रश्न आहे, तुमच्या कुलदैवताचं दर्शन एकत्र दोन्ही कुटुंबांनी किती वेळा घेतलंय? बोला. एकदाच घेतले. तुम्ही बोला. नाही एकत्र असं नाही, कधीच नाही घेतलं. नाही. अगदी बरोबर उत्तर आहे. एकदाही घेतलेलं नाही. जिंकलेला आहात रोख 200 रुपये. अभिनंदन. आता पुढचा प्रश्न तुम्हाला विचारतोय, सासऱ्यांचा वाढदिवस किती तारखेला असतो? बझर वाजवा आणि पटकन उत्तर द्या. बोला. 23 जुलै. 23 जुलै. चुकलंय. तुम्ही? मला नाही माहिती. दोघींनाही नाही माहिती. बरोबर उत्तर आहे 22 जून. आणि आता पुढचा प्रश्न तुम्हाला विचारतोय, सासू सासरे एकत्र देवदर्शनाला कुठे गेले होते? बेल वाजून उत्तर द्या येत असेल तर लवकर. कोल्हापूरला. नाही, उत्तर चुकलंय. तुम्हाला येतंय? ते लक्षात नाही. नाही आठवत आहे. बरोबर उत्तर होतं अक्कलकोट आणि शेगाव. आता चांगला मस्त प्रश्न आहे बरं का. सासूबाईंचा आवडता पदार्थ? बोला. पुरणपोळी. पुरणपोळी. अगदी बरोबर. बरोबर उत्तर दिलेलं आहे आणि जिंकलेले आहात रोख 200 रुपये. अभिनंदन. चला, पाचवा प्रश्न आहे. आता बघा, सासऱ्यांचा आवडता नायक? रमेश देव. नाही, उत्तर चुकलंय. तुम्हाला येत आहे? नाही. बरोबर उत्तर आहे राज कपूर. राज कपूरची त्यांना गाणी फार आवडतात. पाचही प्रश्न संपलेले आहेत आणि तुम्ही 200 रुपये जिंकलेला आहात. अभिनंदन. तुम्हाला खेळून मजा आली? हो आली. धमाल. हो धमाल. तुम्हाला नाही आली? आली. तर खूप शांत आहे तो. तेव्हा आता या पैशाचं काय करायचं तुम्ही ठरवा. मी ठरवतो या पैशांचं काय करायचं.